पन्हाळा तालुका जलक्षेत्र मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, हैमावती मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि हैमावती मत्स्य शेतकरी उत्पादन सहकारी संस्था या संस्थांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील माले इथं राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. मत्स्य व्यवसाय कार्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या निमित्तानं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जयश्री विश्वास पाटील यांनी उभारलेल्या मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना जयश्री शेळके यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून माले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत साकारलेल्या प्रकल्पामुळे पन्हाळा तालुक्यातील माले गावची मत्स्य प्रकल्पातून समृद्ध झालेलं गाव अशी ओळख निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी सतीश खाडे आणि सुदर्शन पावसे यांनी मत्स्य व्यवसाय प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मत्स्यपालनाशी संबंधित शासनाच्या इतर अनुषंगिक योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी पन्हाळा तालुका जलक्षेत्र मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन अमोल देसाई यांनी हैमावती समूहातील संस्थांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून 9 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी बायोफ्लॉक मत्स्य संवर्धन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील दुसरी परफॉर्मन्स ग्रँट मिळवणाऱ्या अक्षता देसाई यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला हैमावती मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन अक्षता देसाई, पवित्र हैमावती ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे CEO आदित्य देसाई, हैमावती मत्स्य शेतकरी उत्पादन संस्थेचे चेअरमन सचिन कोडोलकर, सचिव सौरभ भोई, रजत देसाई, मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाच्या लाभार्थी जयश्री पाटील, माजी सैनिक विश्वास पाटील, संदेश कोडोलकर, केखलेचे पोलीस पाटील कुंडलिक निकम, शहाजी पाटील, सौरभ भोई, शुभम पाटील यांच्यासह विविध प्रकल्पांचे लाभार्थी आणि हैमावती समूहातील संस्थांचे सभासद उपस्थित होते.